काय होतंय? बरं वाटत नाहीये का? हो ना, खूप ताण आलाय. इतका स्ट्रेस आलाय की डोकं जड झालंय, डोकं दुखायला लागलंय. या स्ट्रेसमुळे काहीच सुचत नाहीये. कामसुद्धा करावंसं वाटत नाहीये. सगळे म्हणतात ताण घेऊ नको, ताण घेऊ नको. पण ताण घेऊ नको म्हणजे नक्की काय करायचं? आपण आपल्यामध्ये काही छोटेसे बदल केले तर आपण तणावमुक्त किंवा स्ट्रेस फ्री राहू शकतो. दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये आपल्यापैकी प्रत्येकालाच काही ना काही ताणाला सामोरं जावं लागतं. घरामध्ये घरातील अनेक कामांचा तणाव असू शकतो. घरातील नातेसंबंध यामध्ये पाल्याशी असणारे नातेसंबंध, आपल्या जोडीदाराशी असणारे नातेसंबंध, घरातील इतर स्त्री सदस्य, जाऊ, नणंद, बहीण यांच्याशी असणारे नातेसंबंध किंवा घरातील इतर सदस्यांशी असणाऱ्या नातेसंबंधामध्ये ताण असू शकतो. घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीचा किंवा त्यांच्या काळजी घेण्याचा ताण असू शकतो. तसंच बाहेर मित्रमंडळींमध्येही तणाव असू शकतो किंवा आपण एकटे असू तर एकटे असण्यामध्येही तणाव असू शकतो. अति व्यस्त असण्याचा तणाव असू शकतो. एकाच वेळेला अनेक कामांची जबाबदारी अंगावर पडत असेल तर त्याचा ताण असू शकतो. काही ठराविक कामं ठराविक वेळेतच व्हायला हवीत याचा ताण येऊ शकतो. बाहेर जॉबमध्ये कलिग्सच्या नातेसंबंधामध्ये किंवा बॉसच्या नातेसंदर्भात तणाव असू शकतो. एखाद्या प्रोजेक्ट संबंधीची डेडलाईन जर असेल त्याचा तणाव असू शकतो. रिसेशन किंवा आपला जॉब जाण्याचा तणाव असू शकतो. बिझनेसमध्ये आपल्याला प्रतिस्पर्ध्याचा तणाव असू शकतो. आर्थिक परिस्थितीचा किंवा आर्थिक व्यवहारांबद्दल तणाव असू शकतो. आपल्या तब्येतीविषयीच्या काही तक्रारी असतील त्याचा ताण आलेला असू शकतो किंवा आपण ज्या सोशल जगामध्ये वावरतो त्याचा ताण असू शकतो. काही वेळेस भविष्यात कदाचित ती घटना घडेल हा ताणसुद्धा आपल्याला असू शकतो. ताणावर उपाययोजना करत असताना स्वजागरूकता किंवा सेल्फ अवेअरनेस महत्त्वाचा असतो. आपल्याला जो ताण येतो आहे त्याच्या मागचा ट्रिगर म्हणजेच तो येण्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. ताण येण्यामागे एखादा प्रसंग, एखादी घडलेली घटना किंवा एखादी व्यक्ती आहे का हे बघा. आपल्याला असणाऱ्या ताणांपैकी सगळ्यात मोठा ताण कोणता आहे हे बघा. स्ट्रेसमुळे किंवा तणावामुळे निराशा, फ्रस्ट्रेशन, अँक्झायटी, डिप्रेशन, राग येणं, भीती वाटणं, खूप दुःख होणं, खूप काळजी वाटणं अशा अनेक भावना मनामध्ये निर्माण होतात. ह्या भावनांचा गोंधळ मनामध्ये तयार होतो आणि असं गोंधळलेलं किंवा कन्फ्युज्ड मन नीट विचार करू शकत नाही. विचारांचा क्रम, विचारांची मांडणी योग्य होत नाही आणि यामुळे सोल्युशनवर फोकस होत नाही. मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांच्या आवेगाचं प्रयत्नपूर्वक नियोजन करा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. ताण निर्माण करणारी परिस्थिती बरेचदा आपल्या नियंत्रणात नाही, ती आपण नियंत्रित करू शकत नाही. पण त्याला आपण जो प्रतिसाद देणार आहोत तो आपण नियंत्रित करू शकतो. त्याचं नियोजन करा. तणावाखाली असताना शब्दाने शब्द वाढत जातो. यामुळे वाद वाढतो, संघर्ष वाढतो आणि तणावही वाढतो. यामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर सुसंवाद साधा. मित्रमंडळी, ऑफिसमधले कलीग, बॉस यांच्याबरोबरही संवाद साधा. आपली मते सौम्य शब्दात पण ठामपणे आणि आत्मविश्वासपूर्वक मांडा. दुसऱ्याने मांडलेलं मत शांतपणे ऐकून घ्या. त्या मताचा आदर करा, त्यावर विचार करा. यामुळे तुम्हाला नवा दृष्टिकोन मिळेल. या बदललेल्या दृष्टिकोनामुळे तुमच्या तणावाचं सोल्युशन सापडण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आपल्याला जो ताण महत्त्वाचा वाटतो किंवा जो ट्रिगर वाटतो
तो आपल्या मनाने निर्माण केलेला भ्रम आहे का? जो ताण मोठा वाटतो, महत्त्वाचा वाटतो, त्याचं स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व खरंच तेवढं आहे का? हे निरीक्षण करा. अशा पद्धतीने स्वतःकडे सजगतेने बघण्यासाठी स्वतःला वेळ द्या. आपल्या व्यस्त दिनक्रमाचा, आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यांचा ताण येत असेल तर आपल्या कामांचा, जबाबदाऱ्यांचा प्राधान्यक्रम ठरवा. त्यानुसार आपल्या दिवसाच्या वेळेचं नियोजन करा. ते काम करत असताना फक्त त्याच कामाचा विचार करायचा आहे, अशा पद्धतीने आपल्या विचारांचं सुद्धा नियोजन करा. निसर्गामध्ये हवामानानुसार, ऋतूनुसार वनस्पती, पशुपक्षी स्वतःमध्ये बदल घडवतात. त्याचप्रमाणे स्वतःला स्वतःच्या ठराविक विचारांमध्ये, बिलीफ्समध्ये जखडून न घेता विचारांमध्ये लवचिकपणा आणा. या लवचिकपणामुळे वैचारिक गोंधळ न होता विचारांमध्ये सुसूत्रता येईल. आपल्या तणावामधून बाहेर पडण्याचा, ताण कमी कसा करता येईल याचा एखादा मार्ग, उपाय सापडेल. आपल्या विकासासाठी, प्रगतीसाठी, ग्रोथसाठी काही ताण आवश्यक असतात. कोणताही व्यायाम, स्ट्रेचिंग करत असताना निर्माण होणारा ताण, परीक्षेची तयारी करत असताना निर्माण होणारा ताण, नवीन कोर्स, नवीन काहीतरी शिकत असताना निर्माण होणारा ताण, एखादा छंद जोपासत असताना निर्माण होणारा ताण, या सगळ्या ताणांना चांगला ताण किंवा गुड स्ट्रेस म्हणतात. अशा प्रकारच्या चांगल्या ताणांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते, मोटिवेशन, इन्स्पिरेशन मिळतं. तणावमुक्तीसाठी दिनचर्येमध्ये योगाभ्यास, मेडिटेशन, प्राणायाम आणि सकस, सात्विक, हेल्दी डाएटचा समावेश करा. स्वतःमध्ये हे छोटे छोटे बदल घडवा आणि तणावमुक्त व्हा. अशा माहितीपर व्हिडिओसाठी मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.